विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे माजी खासदार 2019 मध्ये त्यांनी मुलांसह भाजपत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचा गड असलेला माढा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला। त्यावेळी खासदार झाले ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खासदार करण्यासाठी मोहिते पाटलांनी आपली सगळी ताकद पणाला लावली। पण आता त्याच निंबाळकरांविरोधात मोहिते पाटील उभे ठाकलेत। गेल्या 5 वर्षात असं काय झालं की मोहिते पाटलांमध्ये आणि निंबाळकरांमध्ये एवढी दुरी निर्माण झाली? पाहूया माढा मतदारसंघामुळे भाजपची चिंता नेमकी कशी वाढली आहे। एक मतदारसंघ, एक पक्ष आणि 2 इच्छुक उमेदवार, ही रस्सीखेच सुरू आहे माढा लोकसभा मतदारसंघात। आणि आमने सामने आहेत भाजपचेच 2 नेते, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील। भाजपकडून आगामी लोकसभेसाठी तयारी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माढा मतदारसंघाचा दौरा केला। फलटणमधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या दौऱ्याला सुरुवात झाली। निंबाळकरांनी आपली ताकद दाखवून दिली। फलटणचा दौरा आटपून बावनकुळेंचा ताफा मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच माळशिरसमध्ये आला। तिथे स्थानिक भाजप नेत्यांनी बावनकुळेंचा सत्कार केला। त्यावेळी बावनकुळेंसोबत रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित असल्याने रणजितसिंह मोहिते पाटील बाहेर गाडीतच बसून राहिले आणि यावरूनच माध्यमांनी बावनकुळेंना घेरलं। खरं तर पक्षामध्ये कुठलेही मनभेद नाही, मतभेद नक्की असतात, शेवटी कुटुंबातही असतात। त्यामुळे काही मतभेद असतील पक्षाच्या स्तरावर ते पक्षाच्या स्तरावर त्याला आम्हाला मतभेद दूर करता येतील। जो वाद मिटवण्यासाठी बावनकुळेंनी दौरा केला त्या वादाची ठिणगी नेमकी कशी पडली ते सुद्धा पाहूया। 2019 साली रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यावेळी भाजपला राष्ट्रवादीच्या ताब्यातील माढा लोकसभेची जागा जिंकता आली। घरात खासदारकी तरीही मोहिते पाटलांनी निंबाळकरांना उमेदवारी मिळवून दिली। 1.25 लाखांच्या फरकाने निंबाळकरांना जिंकून आणलं। कालांतराने निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटलांमध्ये खटके उडू लागले आणि हीच वाढत गेलेली दुरी कमी करण्यासाठी बावनकुळेंनी सोलापूरचा दौरा केला। यावेळी माध्यमांसोबत बोलताना बावनकुळेंनी निंबाळकरांचं कौतुकही केलं। देशातल्या पहिल्या 10 खासदारांमध्ये रणजित नाईक निंबाळकरांचा त्या ठिकाणी उल्लेख होतो। ज्या पद्धतीने विकासाचं चित्र त्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांसमोर उभं केलं आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आमच्या खासदार महोदयांना प्रचंड ताकद दिली। 40 वर्षात जेवढे कामं झाले नाही तेवढे कामं माननीय रणजित नाईक निंबाळकरांनी करून दाखवले आहे। त्यामुळे भाजपच्या मनात यंदाही निंबाळकरच आहेत का असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी बावनकुळेंना विचारला। तिकिटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळी मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं 5 वर्ष, 15 वर्ष आमदार होतो, मला पक्षाने सांगितलं नका लढू, असं काही नाहीये। आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हाही कोणाला थांबू शकतं, केव्हाही कोणाला देऊ शकतं। खरं तर माढा लोकसभा मतदारसंघातील जागेवर यापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटलांनी दावा केला होता। मी पक्षाकडे मागणी करणार आहे की मला या ठिकाणाहून उमेदवारी द्यावी। मी काम केलेलं आहे पक्षाचं, त्या उन्हावर मला द्यावी। लढवायची तयारी पूर्ण आहे तयारी काही करून लढवायची हे नक्की आहे। पक्षाच्या मागे लागून पदरात पाडून घेणार। पक्षाकडनं जर काय हे झालं पक्षाच्या मागे लागून पदरात पाडून घेणार। अडचण आली तर अपक्ष लढवण्याची तयारी, पक्षाच्या मागे लागून पदरात पाडून घेणार। पक्ष काय सोडणार नाही, लोकसभा लढवायची, लोकसभा लढवणार। एक वेळ अशी होती की सोलापुरातील सर्व मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं। कालांतराने ते कमी झालं। सध्या माढा लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 आमदार हे निंबाळकरांच्या बाजूने आहेत। त्यामुळे निंबाळकरांचं पारडं जड झालंय। मात्र मोहिते पाटलांचा करिश्मा आजही कायम आहे। ज्या तिकिटासाठी मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी सोडून भाजपची वाट धरली त्याच तिकिटाच्या वळणावर पुन्हा एकदा त्यांची गाडी येऊन थांबली आहे। त्यामुळे यंदा मोहिते पाटलांच्या पदरात माढा लोकसभेचं तिकीट पडणार की मग पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकरच खासदारकीला उभे राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट
एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.